नमस्कार, समता मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। सकाळ प्रकाशन प्राध्यापक बालन उमाजीराव गोरे लिखित गोष्ट माणसाची या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व प्राध्यापक बालन उमाजीराव गोरे यांचा अमृत महोत्सव डिगू पाटील मंगल कार्यालय कंधार येथे मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार भाई गुरुनाथराव कुर्डे तर प्रमुख पाहुणे माजी खासदार कंधार लोहा विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, डॉक्टर दिलीपराव पुंडे, के.एम. कुलकर्णी व विशेष प्रकाशन सोहळा ज्यांच्या हस्ते संपन्न झाला ते पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर व कंधार येथील सर्व नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते। या समयी अनेक मान्यवरांनी प्राध्यापक बालन सर यांना व त्यांच्या पुस्तकांना दिल्या शुभेच्छा सदिच्छा। चला तर सविस्तर पाहूया। अध्यक्षवर मला नेमलं त्याबद्दल मी आभार मानतो, परंतु माझी प्रकृती वय माझा आजार लक्षात घेता हे खरोखर मला याने अवघड होतं फार। गोरे साहेब प्राध्यापक आमच्या कॉलेजला आहेत, त्याचं मला भविष्य आज कळलं की ते किती चांगले चांगले लेखक आहेत। गोष्टी माणसाच्या गोष्टी खूप आहेत, सगळ्या गोष्टी सगळे पुस्तकं माणसाच्या गोष्टीवरच आहेत, सगळे काल्पनिक। शास्त्रीय पद्धतीने माणसाची गोष्ट सांगण्याचं वैज्ञानिक प्रयत्न आणि केला या लेखकाने, म्हणून याला महत्त्व आहे आणि म्हणून मान्य केलं की मी येतो। गोरे साहेब आले घरात, म्हणले असं माझं पुस्तक छापलं आणि तुमच्या अध्यक्षतेखाली प्रकाशित व्हावं अशी माझी इच्छा आहे। म्हणून जरूर येतो। आमच्या कॉलेजचे प्राध्यापक आहात तुम्ही, पुस्तक लिहिलं एक चांगलं माणसाची गोष्ट। आता त्यावेळी माहीत नव्हतं काय पुस्तक आहे ते, तर नक्की येतो। त्याला मान्य केलं म्हणून याला भाग आलं। कालपासून विचार केला मी, पुस्तकाची गोष्ट कोणतर विज्ञानाचे प्राध्यापक आहेत, बरं ते विज्ञानाचा प्राध्यापक खोटं बोलू शकत नाही, कधी खोटे पुरावे देऊ शकत नाही, कोणत्याही कल्पना खोट्या करू शकत नाही। त्याची पत्ती मला खात्री पटली, कारण मी त्या प्रवृत्तीचा माणूस आहे। धोंडके साहेबाचा शिष्य आहे मी, केशवराव धोंडकेचा। मला दाखवलं श्राद्ध कर असा पुराव्याशिवाय कुठल्याही गोष्टी आम्हाला पटत नाहीत। आणि म्हणून मला वाटलं की कोणते विज्ञानाच्या पद्धतीने मांडलं असेल पुस्तकात तर खरोखर योग्य आहे, कल्पनेने मांडलं असेल तर चुकीचं आहे। पण आज कळालं की ते विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मांडलेलं आहे त्यांनी, आणि विज्ञानाला पटेल, विज्ञानात बसेल अशाच पद्धतीनं आमच्या प्राध्यापकांनी प्रयत्न केले आहेत। त्याबद्दल मी त्याचा मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो। त्याला गव्हर्नमेंटने प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे पुस्तक कोर्सला लावलं पाहिजे। मी माझे आज सुद्धा मला कोणी बेमान झालं, कोणी नाही पैशाचं, आय एम हॅपी, आय विल वर्क असं तयार राहायचं। शेवटी जीवनामध्ये कोणाच्या भरोश्यावर राहायचं नाही, आणि तब्येत आपली चांगली पाहिजे। सर्व हेल्थ इज वेल्थ, हीच आपली कमी असतो। ते बँकेतले पैसे किती तुम्ही बायपास करा, काही करा, ते नाही जमत। पहिल्यापासून तब्येत चांगली ठेवायची। रोज सकाळी उठलं की मुलाला सांगायचं 1 तास चालू नाही बाबा, एक्सरसाइज मस्ट, एक्सरसाइज करायलाच पाहिजे। शेतातलं काम करायलाच पाहिजे रेगुलर, नाही तर शेतातलं काम माझं काम नाही, बसणं माझं काम आहे। आता जर पाहिलं तर 40% लोक हेल्दी नाही, चालणं पडतं, इतकं खराब आहे। त्यामुळे हे खाऊ नका तुम्ही, कृपा करून चांगलं